अमेरिकेमध्ये 1994 साली रोनाल्ड रेड नावाचा एक व्यक्ती मरण पावला. तो एक बेसिक सफाई कर्मचारी होता, रिटायर झाला होता. साध्या घरात राहायचा, साधी कार चालवायचा, काही फ्लॅशी नव्हतं, लाईफ एकदम सिम्पल त्याचं होतं. पण तो मरण पावल्यानंतर त्याच्या मित्रांना खूप आश्चर्य वाटलं जेव्हा त्यांना कळलं की त्याच्याकडे $8 मिलियन इतकी संपत्ती होती. मित्रांनो, ही संपत्ती त्याने कुठल्या लॉटरीमधून कमावली नव्हती, त्याचा कुठला व्यवसाय नव्हता, तर सिम्पल बेसिक इन्व्हेस्टिंग करून दीर्घकाळ त्याच्यामध्ये थांबून त्याने ती संपत्ती जमा केली होती. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि म्हणूनच याला जगातलं 8वं आश्चर्य असं देखील म्हटलं जातं, कारण ती पटकन लक्षात येत नाही, सहजासहजी लक्षात येत नाही, पण जेव्हा ग्रो व्हायला लागते कंपाऊंडिंग त्यावेळेला त्याचे रिझल्ट्स मॅसिव्ह आपल्याला दिसतात, पण ते सुरुवातीला दिसत नाही. तुम्ही पण बऱ्याच वेळेला यूट्यूबवर किंवा इतर अनेक सोशल मीडियावर अनेक फायनान्शियल ॲडवाईज ऐकत असाल आणि त्याच्यामध्ये कंपाऊंडिंगबद्दल तुम्हाला नेहमी सांगण्यात येत असेल. मी स्वतः देखील बऱ्याच वेळेला कंपाऊंडिंगबद्दल लोकांना सांगत असतो. पण आपली म्हणजे ह्युमन बिईंगची, माणसांची कंपाऊंडिंगकडे बघण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ती सहसा आपल्याला कंपाऊंडिंगचा इफेक्ट लक्षात येत नाही. बाय द वे, हा कंपाऊंडिंगचा इफेक्ट फक्त पैशांपुरता मर्यादित नाही आहे, तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये कंपाऊंडिंग मदत करू शकते किंवा कंपाऊंडिंग नुकसान देखील करू शकते. जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्यात, कंपाऊंड केल्यात, वाढवत नेल्यात, तर त्यात खूप चांगला फायदा देईल. किंवा जर तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्यात, वाईट सवयी असतील, तर त्या देखील कंपाऊंड होतात, त्या देखील वाढत जातात आणि मग त्याचा जास्त मोठं नुकसान, जास्त मोठा त्रास होऊ शकतो. आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या लाईफमधल्या सगळ्या प्रकारांमध्ये, म्हणजे ते पैसा असो, तुमचे शिक्षण असो, सवयी असो, आजार असो, टेक्नॉलॉजी असो, सगळ्या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे कंपाऊंडिंग काम करतं ते शिकणार आहोत. मला खात्री आहे हा व्हिडिओ केवळ आवडण्यापुरता मर्यादित नसून तो तुम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे दीर्घकालीन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बघायला शिकवेल आणि म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. कंपाऊंडिंग समजून घेण्याच्या आधी आपल्याला ती कशी चुकीची समजते ते आधी बघूया. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण, समजा एका राजाकडे मोठं कोठार आहे आणि ते त्याला पैशांनी भरायचे, नाण्यांनी भरायचे. पण त्याच्याकडे नाणी अशी येत आहेत की आज 1 नाणं आलं, उद्या 2 आली, परवा 4 आली, त्याच्यानंतर 8 आली, म्हणजे दर दिवशी दुप्पट होत आहेत. 30 दिवसांमध्ये ते कोठार भरलं. तर मला सांगा मित्रांनो, लगेचच विचार करून, की ते कोठार अर्ध कधी भरलं असेल? जर ते 30 दिवसात पूर्ण भरलं तर ते अर्ध 15 दिवसात भरलं असेल, असा पटकन विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि ही आहे लिनियर थिंकिंग. ही आपल्या माणसाची विचार करायची नॉर्मल पद्धत आहे. तो स्ट्रेट लाईनमध्ये विचार करतो. पण जर तुम्ही नीट बघितलं, पैसे दररोज दुप्पट होत आहेत. म्हणजे जर ते 30व्या दिवशी भरली होती, याचा अर्थ 29व्या दिवशी हाफ होती. 1 ते 29 ती अर्धीच भरली आणि 29 ते 30 फक्त एका दिवसात दुप्पट झाली. लक्षात आलं? कंपाऊंडिंग अशीच आहे. सुरुवातीला खूप स्लो मूव्ह होते आणि नंतर ती बरोबर वाढायला लागते आणि एका पॉईंटला ती एकदमच वेगाने वाढायला लागते. अजून एक उदाहरण बघूया. हे उदाहरण तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल. असं म्हटलं जातं की सेसा नावाच्या एका पंडिताने चेसचा, बुद्धिबळाचा शोध लावला. तो जेव्हा त्याने एका राजाला तो गेम दाखवला, तो राजा एवढा त्याच्याबद्दल फॅसिनेट झाला, तो एवढा खुश झाला आणि त्याने त्या सेसा नावाच्या पंडिताला सांगितलं, तू जबरदस्त गेम बनवला आहेस आणि तुझ्यावर मी खुश आहे, तुला काय पाहिजे ते माग. सेसा म्हणाला की राजा, तू असं कर, मला आपल्या या चेसच्या बुद्धिबळाच्या पहिल्या चौकोनामध्ये 1 गव्हाचा दाणा दे, दुसऱ्या चौकोनामध्ये 2 दे, तिसऱ्या चौकोनामध्ये 4 दे. म्हणजे जसं मगाशी आपण उदाहरण बघितलेलं तसंच, की दररोज दुप्पट दुप्पट करत जा. राजा त्याच्यावर चिडला. राजा म्हटला, अरे मी खुश झालो आहे, मी तुला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी देतो आहे चांगलं बक्षीस मागण्याची, पण तू हे काय छोटे छोटे दाणे मागतो आहे माझ्याकडे. मग राजा त्याच्या मंत्र्याला बोलवतो आणि सांगतो, याला जे पाहिजे ते दे आणि पळवून लावा. पण त्याचा मंत्री थोड्या वेळाने राजाकडे येऊन सांगतो की राजा, गडबड झाले, या माणसाला देण्याइतकं धान्य आपल्या कोठारात नाहीच आहे. म्हणजेच काय,
जेव्हा ते 64 घरापर्यंत जातं तेव्हा ते एवढं वाढलेलं असतं की ते तेवढं धान्य कोणाकडे नाही. बाय द वे, तुम्ही जर ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करून बघितलं तर लक्षात येईल, पहिल्या 30 चौकोनांमध्ये ते फार जास्त वाढत नाही, पण 30व्या नंतर ते खूप वेगाने वाढायला लागतं. इतकं की आजच्या घडीला जेवढं गव्हाचं प्रोडक्शन आहे जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, ते देखील 64 घरं पूर्ण करायला पुरं पडणार नाही. पूर्ण जगातला गहू जरी वापरला तरीसुद्धा ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ही आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही, जशी त्या राजाला लक्षात आली नव्हती. तर ही जी आहे खूप स्लोली मूव्ह होते, अत्यंत स्लो पुढे सुरुवातीला जाते आणि तिथे आपल्याला पेशन्सची गरज आहे, तिकडे आपल्याला थांबण्याची गरज आहे. आणि म्हणून कंपाऊंडिंग जो आहे, कंपाऊंडिंगचा इफेक्ट जर तुम्हाला मिळवायचा असेल, त्याचा फायदा मिळवायचा असेल तर पेशन्सची गरज आहे, थांबायची गरज आहे. आता ही जी 2 उदाहरणं आपण बघितली, ही दोन्ही उदाहरणं दुपटीने ग्रो होत आहेत, पण प्रॅक्टिकली रिअल लाईफमध्ये दररोज दुपटीने काही ग्रो होत नाही, थोडं ग्रो होतं आणि त्याच्यातसुद्धा कंपाऊंडिंग मदत करते. यापूर्वी मी ॲटॉमिक हॅबिट्स नावाच्या पुस्तकाची एक समरी केली होती, त्याचा व्हिडिओ केला होता, त्याची लिंक पण मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये मी एक कॉन्सेप्ट सांगितला होता, जो ऑब्व्हियसली त्या पुस्तकामध्ये सांगितलेला, की जर आपण दररोज 1% इम्प्रूव्हमेंट करत गेलो, 1% ओनली, कुठल्याही गोष्टीमध्ये 1% इम्प्रूव्हमेंट करत गेलो, तर वर्षाच्या शेवटी आपले 365% रिटर्न्स नसतील, तर ते 37x म्हणजे 37 पटीने वाढलेले असेल. दररोज 1% गुंतवणूक. का? कारण समजा मी आज सुरुवात 1 पासून केली, मग त्याच्यावर 1% इम्प्रूव्हमेंट केली, म्हणजे 1.01 झाले. दुसऱ्या दिवशी त्या 1.01वर मी 1% केली, तिसऱ्या दिवशी त्या 1.01 + 1%वर आणखीन 1% झालं, म्हणजे दररोज थोडी इम्प्रूव्हमेंट होते. आणि ही 1 वर्षभर केली तर 37 पटीने 37x अशी इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसेल. मग ती तुमच्या सवयींमध्ये इम्प्रूव्हमेंट असेल. समजा तुम्ही ठरवलं की रोज 1 पान वाचायचं, तर तुम्ही 1 पान वाचत वर्षभरामध्ये अनेक पुस्तकं कंप्लीट केलेली असतील वाचून. सुरुवात छोटीशी वाटते, पण जेव्हा ते कंपाऊंडिंग होतं त्याचा इफेक्ट तुम्हाला शेवटी जेवढा टाईम पिरियड त्याच्यामध्ये जाईल, त्या टाईम पिरियडच्या 60% झाल्यानंतर तुम्हाला तो दिसायला लागेल. यालाच सेकंड हाफ ऑफ चेस असं पण म्हणतात, कारण फर्स्ट हाफ ऑफ चेसमध्ये पहिल्या 30 चौकोनांमध्ये काही मेजर फरक दिसत नाही, पण नंतरच्या 30 चौकोनांमध्ये मेजर फरक दिसायला लागतो आणि शेवटी पुढे तर तो एकदम अशक्यप्राय असा होऊन जातो. तर ही आहे मित्रांनो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आता ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आपल्याला इतरही ठिकाणी बघता येते. अगदी एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. पहिलं इन्व्हेस्टमेंटचंच घेऊया. समजा तुम्ही 10,000 रुपये गुंतवले, वन टाईम एकदाच गुंतवले 10,000 रुपये, जे दर 10% दरवर्षी ग्रो होतात. ओके, तुम्ही एकदाच गुंतवले, नंतर काहीही केलं नाही. ते पहिले 10,000 10 वर्षानंतर 2.5 पटीने वाढलेले असतात. ओके, 2.5x म्हणजे 25,000 झाले असतील साधारण त्याचे. त्यानंतर आणखीन 10 वर्ष पुढे ती गुंतवणूक तुम्ही तशीच ठेवली तर ते 2.5च्या दुप्पट 5 नव्हे तर 7 पटीने वाढलेले असतात, 7x झालेले असतात. तेच जर तुम्ही 30 वर्ष ती गुंतवणूक ठेवली तर ते 7x नव्हे तर 17x म्हणजे 17 पटीने पैसे वाढलेले असतात, त्याचे 1,70,000 काहीतरी झालेले असतात. आणि जर तुम्ही 40 वर्ष ती गुंतवणूक ठेवली तर ते पैसे 45x म्हणजे 45 पटीने वाढलेले असतात. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं पहिल्या 10 वर्षात 2.5 पटीने वाढले, दुसऱ्या 10 वर्षामध्ये ते 7 पटीने वाढले, तिसऱ्या 10 वर्षांमध्ये ते 17 पटीने वाढले आणि चौथ्या 10 वर्षांमध्ये ते 45 पटीने वाढले. म्हणजे ज्या पटीने पैसे वाढतात ती संख्या कमालीची वाढत चाललेली आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. सो हे आहे गुंतवणुकीमधलं कंपाऊंडिंग. पण ते तर तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल, यूट्यूबवर पण तुम्ही बघितलं असेल. खरी कंपाऊंडिंग आपण आपल्या लाईफमध्ये कशी वापरू शकतो ते बघूया. एक तर मी तुम्हाला सवयीचं उदाहरण दिलंच, पण दुसरं उदाहरण घेऊया, लर्निंग, शिकण्याचं. तुम्ही असं कधी लक्षात घेतलेलं आहे का की काही लोक आहेत ते खूप लवकर शिकतात, भराभर शिकतात किंवा खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं शिकतात आणि त्यांना सगळं लक्षातही राहतं, पण आपल्याला राहत नाही. याचं कारण पण कंपाऊंडिंगमध्येच कुठेतरी आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता, तो संपवता, दुसरा करता, तो संपवता, तिसरा करता, तेव्हा तुमच्याकडे ती एक नॉलेज बँक तयार होत असते. पण कंपाऊंडिंगमुळे ती सुरुवातीला दिसत नाही. मग हळूहळू काय होतं, एक तुम्ही असं कन्सिस्टंटली 7, 8, 10 वर्ष अभ्यास करत राहिलात वेगवेगळ्या गोष्टींचा, तर त्याच्यानंतर ज्या नव्या गोष्टी येतात त्या समजण्यासाठी जी उदाहरणं लागतील किंवा जे ॲनेक्डोट्स लागतील, जे डोक्यामध्ये लक्षात ठेवण्याच्या प्रक्रिया लागतील, त्या ऑलरेडी तुमच्या ज्ञानामध्ये आलेल्या आहेत. आणि ऑलरेडी ज्ञान आलं आहे म्हणून नवीन आलेलं लगेच कळतं, लक्षात आलं. सो इट इज लाईक अ माउंटेन, एका पर्वतासारखं आहे ते. सुरुवात तुम्हाला हळूहळू करावी लागते, पण नंतर मात्र तुम्हाला ते वेगाने वाढताना दिसतं. सो नॉलेज पण कंपाऊंडिंग होतं, तुमच्या सवयी पण कंपाऊंडिंग होतात. जर तुम्हाला स्मोकिंगची सवय असेल, जी निगेटिव्ह सवय आहे, वाईट सवय आहे, तुम्हाला वाटेल की मी दररोज केवळ एकच सिगरेट स्मोक करतो, पण पहिल्या दिवशी सिगरेट स्मोक केल्यामुळे तुमच्या शरीराला जो अपाय झालेला आहे त्या अपायावर आणखीन अपाय दुसऱ्या दिवशी होतो, दुसऱ्या दिवशी आणखीन अपाय झालेला आहे, त्याच्यावर आणखीन अपाय तिसऱ्या दिवशी होतो. तुम्ही दररोज एकच सिगरेट पिताय, परंतु त्याचा इम्पॅक्ट दररोज वाईट होत जातो. आणि म्हणून काही काळ गेल्यानंतर सडनली हेल्थ खराब व्हायला लागते. सुरुवातीचे काही वर्ष कळत नाही, आपल्याला वाटतं की अरे मी स्मोक करतोय तरी मला काही होत नाही आहे. पण जेव्हा ते व्हायला लागतं, तो जो ब्रेक इव्हन पॉईंट येतो, त्यावेळेला कंपाऊंडिंग काम करायला लागते आणि सडन इन्क्रीज व्हायला लागतं. तुमच्या हेल्थमध्ये खराबी व्हायला लागते किंवा हेल्थ खराब व्हायला लागते. सो कंपाऊंडिंग चांगल्या दृष्टीने वापरली म्हणजे तुम्ही रोज हेल्दी राहिलात, हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न केलात, व्यायाम केलात, योग्य खाल्लं, तर ते पण कंपाऊंडिंग होणार आहे. आणि जर तुम्ही शरीराला त्रास देणाऱ्या गोष्टी केल्या तर त्या पण कंपाऊंडिंग होणार आहेत. काय करायचं ते आपण ठरवायचं. हीच कंपाऊंडिंग मित्रांनो टेक्नॉलॉजीमध्ये पण होते. एक लॉ आहे, मूर्स लॉ त्याला म्हणतात. मूर्स लॉने मध्ये सांगितलेलं, मूर हा जो IBMचा संस्थापकांपैकी एक होता, त्याचा हा नियम आहे की त्याने सांगितलेलं की एका चिपमध्ये आपण जेवढे ट्रान्झिस्टर बसवू शकतो त्याची संख्या दर 18 महिन्याने दुप्पट होत जाईल. ओके, आता तुम्ही बघत असाल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पॅक्ट होत चाललेलं आहे. त्याचं कारण आहे मूर्स लॉ. मूर्स लॉने सांगितलेले त्या गोष्टी सत्यात उतरलेल्या आहेत की जेवढे ट्रान्झिस्टर्स आपण त्या एका छोट्या चिपमध्ये बसवू शकतो त्याची संख्या दर 18 महिन्याने दुप्पट होते. पण हे उदाहरण मी मुद्दामून तुम्हाला सांगितलं कारण फिजिकल लिमिट्स कधीतरी येणार. म्हणजेच काय, कंपाऊंडिंग लाईफ लॉंग चालू नाही राहू शकत. जसं आपण सेसाचं उदाहरण बघितलं, ज्याच्यामध्ये ते 64व्या घरापर्यंत पोचेपर्यंत पूर्ण जगातला गहू संपला असता. म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, बरोबर ना. याचाच अर्थ काय की कंपाऊंडिंगला कुठेतरी आपोआप मर्यादा पण येतात. ओके, म्हणून जर तुम्ही बघितलं असेल, जरी तुम्ही 100 वर्षांची कंपाऊंडिंग केली तरीसुद्धा कदाचित तेवढे पैसे तुम्हाला जमा करता येणार नाही. अर्थात आपलं आयुष्य पण तेवढं नाही आहे. एक 40 वर्ष 50 वर्ष आपण पकडू शकतो कंपाऊंडिंगचा फायदा आपल्याला मिळेल. जे वॉरन बफेटचं उदाहरण नेहमी सगळेजण सांगतात, जगातला श्रीमंत माणूस म्हणून, पण बरेच लोक हे सांगत नाहीत की त्यांची खरी श्रीमंती म्हणजे ते बिलियनर वयाच्या 60व्या वर्षानंतर झाले. जेव्हा लोक रिटायर होतात त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली. म्हणजेच काय, खरी श्रीमंती त्यांना पण उशिराने मिळाली, पण जेव्हा मिळाली तेव्हा एवढी मिळाली की तो माणूस जगातला श्रीमंत झाला. ओके, जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हायला त्यांना जवळजवळ 80वं वर्ष उजाडलं होतं. 85मध्ये ते जगातल्या सगळ्या श्रीमंतांच्या यादीत आले होते. एवढा दीर्घकाळ त्यांनी कंपाऊंडिंगचा फायदा मिळवला, तेव्हा तो त्यांना दिसला. आता बरेच लोक त्यांच्यापेक्षा स्मार्ट इन्व्हेस्टर पण आहेत, परंतु त्यांच्या इतका वेळ थांबण्याची तयारी नसते आणि त्याच्यामुळे तो कंपाऊंडिंगचा फायदा आपल्याला दिसतच नाही. काही लोक 7x झाल्यावर पैसे काढून घेतात, काही लोक 17x झाल्यावर काढून घेतात, पण खूप कमी लोक आहेत जे 45 पटीने 50 पटीने 100 पटीने पैसे थांबेपर्यंत त्या गुंतवणुकीमध्ये, पैसे वाढेपर्यंत त्या गुंतवणुकीमध्ये थांबतात. आणि म्हणून कंपाऊंडिंग जरी समजली तरी ती प्रत्येकजण प्रॅक्टिकली आचरणात आणत नाही आणि म्हणून आपली आर्थिक स्थिती अशी आहे. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ते आहे MLMचं, मल्टी लेवल मार्केटिंगचं. सो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कंपाऊंडिंगला एक मर्यादा आहे, ती एका फिजिक्स लॉच्या पुढे जाऊ शकत नाही. मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये बघा, जो व्यक्ती पहिला आहे त्याने आणखीन दोघांना रिक्रूट केलं, त्या दोघांनी आणखीन दोघांना रिक्रूट केलं. सो 3ऱ्या लेवलपर्यंत 4 लोक झाले, 4थ्या लेवलपर्यंत 8 झाले,
एक 15-16 लेवलपर्यंत पैसे बऱ्यापैकी लोक वाढतील. त्याच्यानंतर मात्र लोकच मिळणं कठीण होतं आणि हळूहळू 20व्या-30व्या क्रमांकावर जाईपर्यंत पूर्ण भारताची लोकसंख्या संपून जाईल एवढे लोकांची गरज लागेल, जे ऑब्व्हियसली प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. म्हणून कुठली MLM खूप जास्त दीर्घकाळ चाललेली तुम्हाला दिसणारच नाही. ओके, त्याचंच कारण हे आहे की सुरुवातीचे काही पहिल्या 2-3 पायऱ्यांमधले लोक पैसे कमावतात, नंतरच्या लोकांना आणखीन नवीन लोक जोडणं अशक्यप्राय होतं, कारण कंपाऊंडिंगचं रिस्ट्रिक्शन त्यांना भेडसावायला लागतं. सो तुम्ही बघितलं असेल आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये कंपाऊंडिंगचा आपल्याला इफेक्ट दिसतो. आता या कंपाऊंडिंगमध्ये फायदा मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला खूप ट्रिमेंडस रिटर्न्स पाहिजेत असं नाही आहे. ओके, खूप चांगले शेअर्स निवडलं, खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि त्याच्यातून खूप जास्त परतावा मिळाला, तर हे गरजेचं नाही आहे. गरजेचं काय तर जास्त वेळ थांबणं, कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करणं. कारण मगाशी जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आपण रोज आपल्या सवयी 1% इम्प्रूव्ह करत गेलो तर वर्षाच्या शेवटी 37x 37x होईल, बरोबर. पण समजा मी ठरवलं की शनिवार रविवार आराम करायचा, त्या दिवशी काय मी इम्प्रूव्हमेंट नाही करायची ठरवली, फक्त आठवड्याचे 5 दिवस मी इम्प्रूव्हमेंट करतोय आणि पुन्हा 2 दिवस गॅप घेतो, पुन्हा 5 दिवस इम्प्रूव्हमेंट करतोय. याचाच अर्थ मी जवळजवळ 110 दिवस वर्षभरातले नाही केले, बंक केलं, ठीक आहे, 1% इम्प्रूव्हमेंट नाही केली. तर त्याचा इम्पॅक्ट कसा होईल माहिती आहे? त्याचा इम्पॅक्ट होईल की माझी 1 वर्षानंतर इम्प्रूव्हमेंट ही 13 पटीने 14 पटीने झालेली असेल. कुठे 37%, कुठे 37 पटीने आणि कुठे 14 पटीने. लक्षात घ्या, फक्त 2 दिवस मी स्किप केले तर माझ्या फायनल आउटपुटवर एवढा फरक पडतोय. हे मी तुम्हाला का सांगतोय? जर तुम्हाला खरंच कंपाऊंडिंगचा फायदा पाहिजे असेल तर तुमच्या गुंतवणुकांमध्ये खंड पडू देऊ नका, SIPमध्येच थांबवू नका. इन्व्हेस्टमेंट्स करत असाल तर त्या रेग्युलरली करा, तेवढ्याच करा जेवढं तुम्हाला झेपत आहे. ओके, कारण जर कन्सिस्टंट राहायचं आहे एवढी वर्ष, 10, 15, 20 वर्ष जर कन्सिस्टंट राहायचं आहे तर आपल्याला झेपेल एवढीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा झेपेल एवढ्याच सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत. बरेच लोक करतात बघा, नवीन वर्ष येतं तेव्हा रिझोल्युशन्स ठरवतात, मोठे गोल ठरवतात आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी उत्साहाने करतातही. काही लोक पहिले 15 दिवस उत्साहाने करतात, पण ते सस्टेनेबल नसतं आणि त्यामुळे कंटिन्यू होत नाही. जर कन्सिस्टन्सी पाहिजे तर छोटे गोल ठेवा, पण ते कन्सिस्टंटली करत राहा. त्याचा इम्पॅक्ट हळूहळू आपल्या आयुष्यात दिसायला लागतो. ओके, म्हणून तुम्हाला मुंग्या सक्सेसफुल झालेल्या दिसतात, कारण त्या हळूहळू छोट्या पण कन्सिस्टंटली काम करत असतात. आणि आज जगाच्या पाठीवर सगळ्यात यशस्वी प्राणी किंवा कीटक मुंग्या आहेत आणि त्या माणसापेक्षा करोडो पटीने त्यांची संख्या या जगाच्या पाठीवर आहे. त्याचं कारण तेच आहे, कारण ते कन्सिस्टंट आहेत. ओके, सो तुम्हाला खूप काही मोठं सिंहासारखी गर्जना करायची नाही आहे, तर तुम्हाला छोट्या मुंगीसारखं सतत सातत्याने थोडं काम करत राहायचं आहे. दॅट विल गिव्ह यू कंपाऊंडिंग रिझल्ट्स. मग मित्रांनो, कंपाऊंडिंगचा पुरेपूर फायदा पाहिजे असेल तर आपल्याला काही गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, लवकर सुरुवात करा, कारण जेवढं तुम्ही लवकर सुरुवात कराल तेवढा तुम्हाला जास्त वेळ देता येईल. ओके, सो स्टार्ट रिअली अर्ली. दुसरं, कन्सिस्टंट राहा, मध्ये खाडा करायचं नाही, मध्ये बंद करायचं नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. मॅसिव्ह रिझल्ट्सची अपेक्षा न करता छोटे रिझल्ट्स मिळवण्यावर फोकस ठेवा, पण कन्सिस्टंटली. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला कंपाऊंडिंगमध्ये करायची आहे, ती म्हणजे पेशन्स असलं पाहिजे, थांबण्याची तयारी पाहिजे. तो जो कर्व आहे तुम्ही बघितला कधी पण, ज्याला हॉकी स्टिक कर्व म्हणतात, सुरुवातीला खूप स्लो मूव्ह होतो, मग नंतर तो कर्व फिरतो आणि मग सडनली वरती जायला लागतो. आता यातला हा जो सुरुवातीचा भाग जो आहे, जो स्लोली मूव्ह होतोय, तो आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असतो. कारण मी सुरुवातीला सांगितलं, माणूस कसा विचार करतो, लिनियर विचार करतो. सो जर मी तुम्हाला विचारलं ग्रोथ कशी होईल, तर तुम्ही अशी दाखवाल, एक सरळ दांडी स्टेडीली वरती जाते. पण रिॲलिटीमध्ये अशी ग्रोथ कधीच होत नाही. रिॲलिटीमध्ये ग्रोथ आधी हळूहळू होते, पहिले काही वर्ष वाटतं काहीच होत नाही आणि नंतर सडनली वाढायला लागते. तुम्ही बिझनेसचं उदाहरण घ्या, पहिले 4-5 वर्ष बिझनेस स्ट्रगल करतो, नंतर तो क्लिक होतो आणि नंतर वाढायला लागतो. तुम्ही नोकरीचं उदाहरण घ्या, पहिले 3-4 वर्ष आपल्याला फार काही प्रमोशन्स वगैरे मिळत नाही, पण एकदा तिकडे जम बसला, लोक आपल्याला ओळखायला लागले, आपल्याला सिस्टम्स कळायला लागल्या, नॉलेज वाढलं की मग नंतर भराभर प्रमोशन्स व्हायला लागतात. तुम्ही नॉलेजचं पण मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं. सो कुठल्याही क्षेत्रामध्ये सुरुवातीची काही वर्ष मेहनत करा,
टाईम द्या आणि मग नंतर रिझल्ट्स मिळवा. पण दुर्दैवाने बरेच लोक सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये फ्रस्ट्रेट होतात, म्हणतात की या कंपनीत माझं काही होत नाही, माझा बिझनेस काही सेट होत नाही, आणि मग ते सोडून देतात. हे सोडून देणं खरं तर घातकी आहे. आणि कंपाऊंडिंग मिळवायची असेल तर सुरुवातीचा हा जो काळ आहे, ज्याला व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणतात, म्हणजे निराशेचा भाग, त्या काळात निराशाच दिसते, कारण वाढताना दिसत नाही, ग्रोथ होताना दिसत नाही. पण हा भाग जर आपण काढला नेटाने, पेशन्सने, तर पुढे मात्र आपल्याला भरपूर फायदा मिळू शकतो. हे आहे कंपाऊंडिंग फॉर यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल ठरला असेल. असे आणखीन कोणते कॉन्सेप्ट्स तुम्हाला शिकायला आवडतील ते मला जरूर सांगा, आणि कमेंट्समध्ये खाली तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या. भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुढील आठवड्यात. थँक्स अ लॉट.